या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पावणारच. आणि मी ह्या उन्हाळ्या सुट्टीत कवायला शिकणार म्हणजे शिकणार. नुसतं काय करता या? काय म्हणताय तुम्ही? ह्या उन्हाळ्यात मी पवायला शिकणार म्हणजे शिकणारच बघा वहिनी. असं उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतात आणि जातात, खरीची प्रगती दिसत नाही. प्रगती टप्प्याटप्प्याने करायची असते आणि डायरेक्ट माणूस 10वी पास होतो वय टप्प्याटप्प्यानेच होतो की. बरोबर ना वहिनी? बरोबर. मी या उन्हाळ्यात सुट्टीत कॅम्प्युटरचा तास लावणार आहे. अरे वा, बघा शिका जरा याच्याकडनं काहीतरी. उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त मजा नसते करायची, अभ्यास पण करायचा असतो. ते ना मग वहिनी, रानोदा कुठे आहे? ते कोल्हापूरला गेले, त्यांना नवीन नोकरी लागली आहे. रानोदाला नवीन नोकरी लागल्या? हो. मग मला पवायला शिकवणार कोण? पण शिकवत नाही ना. असाच उन्हाळा जाते वाटतो ह्यो पण. जाते पण शिकवत नाही जात तुला पवायला. तू शिकलास म्हणून काय? भांडू नका बस. आता उन्हाळ्याची सुट्टी सोडून आधी परीक्षेचा अभ्यास करायचा हे लक्षात ठेवा. चला सगळे वर्गात चला. अजिबात मारामारी नाही करायची. चला बर. अहो पाठक गायकवाड बाई, बरं झालं तुम्ही शाळेबाहेर भेटला. सर, अहो तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. खुशखबर? म्हणजे गावातून नुकताच आलो तर तुमच्या नव्या व्यवसायाची चर्चा ऐकली. व्यवसाय? हा म्हणजे तेच हो, कपडे शिवण्याचा. काय झालं, मी गावातल्या टेलर कडे गेलो, तिथं सगळ्यांची चर्चा चालली होती. सगळे म्हणे तुमच्याकडेच कपडे देणार आहे शिवायला. म्हटलं चला आपणही का देऊ नये. अच्छा, नाही तो व्यवसाय मी नाही, जाऊबाई करते. अहो कोणी का करेना, माझी ऑर्डर पूर्ण झाल्याशी मतलब, आणि तुम्हाला फायद्याची. अहो 25 गणवेश शिवून हवेत आपल्याला. गणवेश? आणि आता? अहो गरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवायला निधी आला होता मंजूर होऊन संस्थेकडून. आता संस्थेची माणसं इन्स्पेक्शन साठी येत आहेत शाळेमध्ये, मग गणवेश तयार नको. पण आता शाळा संपताना कशाला? शाळा परत सुरू होईल तेव्हा बघू. अहो जेव्हा शाळा सुरू झाली होती ना, तेव्हाच आला होता हा निधी मंजूर होऊन. मग आतापर्यंत का नाही शिवले? ते म्हणजे मी हे हा अतिरिक्त कामाचा किती ताण असतो माझ्यावर तुम्हाला माहित आहे ना. हा त्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही. आणि आता कसं आहे, संस्थेची माणसं येणार आहेत, माझ्याबद्दलची तक्रार वर जाण्याऐवजी म्हटलं आत्ता तर आत्ता गणवेश शिवून घेऊया. आणि म्हणजे कसं बघा, तुमचाही बिझनेस होईल आणि माझंही काम होऊन जाईल. घेताय का ऑर्डर? हो, म्हणजे जाऊबाईंना विचारून बघते. हो हो विचारा विचारा. मला नाही वाटत त्यांच्याकडून ही ऑर्डर पूर्ण होईल म्हणून, पण तुमच्यासाठी आणि राणा दादांसाठी म्हणून मी ही ऑर्डर द्यायला तयार आहे. बघा विचार करू. हो. राणा दादाने विचारा हवं तर. कुठं आहेत कुठे ते कोल्हापूरला गेले, त्यांना नवीन नोकरी लागली. राणा दादा आणि नोकरी? वा वा छान, अभिनंदन सांगा त्यांना. चला निघूया. हो हो. कसली नोकरी लागली राणा दादा? काय नवीन कापड? एक दिवस काम केल्यावर लगेच नवीन कापड वाढू नाही की? नाही जुनाच आहे, नीट धुतलाय. एक दिवस काम केल्यावर लगेच लॉन्ड्रीला कापड वाढू नाही. काम करू? तुम्हाला खुन्नच देऊ नको सर. 20 जणांची डोकी फोडल्यात मी. नाही रे बाबा, नाही देत. म्हणजे खुन्नच देत होतास? हे बघ, माझ्या अंगावर जाऊ नकोस. 20 जणांची डोकी फोडल्यात मी. हा आता कामाचं नाटक काय करतोस? घाबरलास म्हणून सांग की सरळ. सोन्या तिकडे. काय मालक? काय काम असून तुझा काय टाइमपास चाललाय? दुकानासमोरचं झाडून घे जा. ही असली कामं जमतात होय आपल्याला? मोठ्या घराने जन्माला आलायस तू. जा झाडून घे आणि पुसून पण घे जा. तो नवीन माणूस नवीन कापड घालून बसवलाय आणि सगळी कामं मलाच सांगताय. पुसून घे आणि सारवून पण घे जा. जा. अहो डिग्री झालेला माणूस आहे मी. एक एक कामं वाढवायच लागलाय तुम्ही. सारवून घे आणि सगळीकडे फडकं मारून घे जा. बस निघतो मी. उगं कामं वाढवू नका माझी आता. हे बघा,
मागच्या महिन्यातला स्टॉक आहे. ह्यो इकलेला माल आणि ह्यो जो आहे तो शिल्लक माल. समजेचा हिशोब केलाय, तुम्ही जरा बघून घ्या. एकदम परफेक्ट काम आहे तुझं गड्या. आणि अक्षर पण एकदम परफेक्ट. झकास. जे मोठं झाल्यावर शिकलं म्हणून परफेक्ट आहे. हे बारके पोरासारखा चुकण्याचा काही चान्सच नाही. काम आवडलं तुझं आपल्याला. असाच त्या पोत्यांचा बी हिशोब कर बरं का. होय. छान. हा वहिनी. हा राणा भाऊजी, ते तुमची मदत पाहिजे होती. बोला की. बघा आता बिझनेसची समधी तयारी झाल्या, फक्त शिलाई मशीन साठी राहिलंय बघा. हे कधीपर्यंत लागेल? आजच. आजच? हा म्हणजे उशीर नका व्हायला. काही पण करा, पण मशीन घेऊन याच बघा येताना. आणशीला नव? तुमच्यावर आमचा लई विश्वास आहे बघा राणा भाऊजी. तुम्ही आणणार म्हणजे आणणार. ठेवू काय आता? येताना मशीन घेऊन या. ठेवतो म्हणलं. वारकेंचे 500 रुपये येणं. काय काय झालं? काय नाही, मला एक काम होतं. हा बोल ना रे. ठीक काय आहे, आमच्या वहिनी आहेत ना, त्यांनी कापड शिवायचा बिझनेस सुरू केलाय. पण आमच्याकडे कापड शिवायची मशीनच नाही. पण मग त्यात काय एवढं? पुढच्या गल्लीतच माझ्या दोस्ताचं दुकान आहे, घेऊन टाक तिकडनं. एक बोलू काय? बोल ना. तुमच्या दोस्ताला सांगा की उधारीवर द्यायला, म्हणजे मी महिन्याने पैसे देतो. हा मी सांगतो त्याला, घरी जाताना घेऊन जा. पण आता कामाला लाग तुझ्या. होय. अंजलीबाईंनी जपून ठेवायला दिलेले पैसे आत्ता कामाला येतील, नाहीतर हे पैसे घरासाठीच वापरायचे होते. आता इकडे वापरू. मला तर महाजन सरांचं काही कळतच नाही. एवढे दिवस कशासाठी थांबले होते? आणि आता शाळा संपायला आली तर गणवेश शिवायला टाकतात. झोल असणार ग काहीतरी. महाजन सर काही दिसतात तेवढे साधे नाहीये. अगं त्या संस्थेकडनं पैसे येऊन पण आता झाले की 8-9 महिने. आज उद्या करत करत असंच त्यांनी चालढकल केली आणि आता अंगलट यायला लागलंय म्हणल्यावर आता गणवेश शिवायचं सुचायला लागलंय यांना. हो, तू म्हणतेस ते खरं असेल ना रेणू? ते सगळं फार चुकीचं. हे असं का वागतात माणसं, मला काही कळतच नाही. असंच असतं ग अंजली. ज्यांनी 1 रुपया पण नाही खाल्ला त्यांच्यावर खोटा आळ घेतलाय आणि लुबाडणारे फिरतायत असे उजळ माथ्याने. पण अंजली, वहिनी साहेबांना हे सगळं जमणार आहे का ग? ते आता मला काही माहिती नाही. महाजन सर मला सकाळपासून विचार, आता मी तरी काय सांगणार त्यांना? म्हणून मी त्यांना म्हणाले, सरळ तुम्ही जाऊबाईंनाच काय ते विचार. बरं केलीस.
आपण असल्या फंदात पडायचंच नाही बघ. चल जाऊ आता, निघते. नाही नाही थांब. रेणू, अगं तुझं लग्न झालं, तुझा संसार कसा चाललाय, जयंत सर कसे, तू मला काहीच सांगितलं नाहीयेस. आणि मला पण एवढ्या गडबडीत विचारणं होत नाही ग. सांग ना कसं चाललंय. काय बरोबर नाही ग अंजली. म्हणजे 2-4 महिन्यात आता डिवोर्स पर्यंत जाईल असं वाटाय. अगं रेणू काय बोलतेस तू, आतापर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं ना. एक अशी देईन ना तुला. सॉरी काय ग, मी एवढी टेन्शन मध्ये आणि तू काय उगाच गंमत करतेस माझी. अगं सॉरी, तू टेन्शन मध्ये होतीस म्हणूनच तू हसावे म्हणून म्हणले ना. हाच बघू. शाणी आहे जा. जा, उशीर होत असेल तुला. बाय बाय. हळू जा. हो. काका 2 वेफर्स द्या आणि कोल्ड्रिंक मिळेल. ती बाई बिन पैशाचा गेली. अरे पिशवीत काला पण दाखव पहिला. माझी पिशवी आहे, तुम्हाला कशाला दाखवू. ए बाई काय चोरा नाही तर दाखव की पिशवी आहे. खबरदार कोणी माझ्या अंगावर आला तर. ए खबरदार का खबरदार, काय लपून ते पिशवी दाखवते. कोणी माझ्या पिशवीला हात लावायचा नाही, कळलं का. 1 मिनिट. काय चाललंय सच्चा दादा, काय चाललंय सगळं. वहिनी या बाईनं या हॉटेलवाल्याचा वडा चोरलाय बघा. काय बी बोलतो. मी एक वडा घेऊन कशाला पळू. काही नाही हो, बाई माणूस बघून मागे आलात माझ्या. ओ वहिनी तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही चेक करा. दाखव की. पुरुष माणसाने माझ्या अंगाला हात लावायचा नाही. वहिनी तुम्ही चेक करा. हो रूपाताई, अहो तुम्ही काही चूक केली नसेल तर दाखवा ना बटवा. हो दाखवा की. आहो पण दाखवा तुम्ही. बघा बघा वाढ तो. भल्या माणसाला लुटलं आणि चोरी मारी धंदा सुरू केला तिने. हा ते आता का बसणार नाही. बायकोला निरोप पाठवलाय, येईल ती 4 बायका घेऊन. त्या बायकांच्या मार्फत असा झोडपून काढतो ना, आयुष्यभराची अद्दल घडेल तुला. मारून तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत का. चूक झाली असं समजा आणि सोडून द्या. अहो ताई, तुम्हाला घरातून बाहेर काढणार हीच बाई आहे. कशाला दया माय दाखवता हिला. हे बघा, या आमच्या घरात राहतात, आमच्या काकांबरोबर आले, म्हणजे आता या आमच्या घरातल्याच झाल्या ना. तुम्ही पैसे घ्या आणि सोडून द्या. अहो ताई अद्दल करू द्या की त्यांना. हा हा त्यांनी पैसे चोरलेत का. वडापाव चोरला ना, मग तुम्ही पैसे घ्या आणि सोडून द्या. नाही राहू द्या, तुमच्याकडे काय घ्यायचे पैसे. मग अशी मारामारीची भाषा कशाला. अहो वहिनी ही बाई आहे म्हणून का बसलो. हिच्या जागी जर काका असता तर बुगाच केला असता. थांबा, मी बघते काय करायचं. तुम्ही पैसे घ्या आणि द्या सोडून. ठीक आहे सच्चा दादा, राहू दे. चला. तुम्ही वडापाव का चोरला. काय सांगू तुला अंजली, मी फसले बघ. अगं एवढा मोठा वाडा आहे पण खायला काय बी नाही, खिशात एक पैसा बी नाही. जे काय उरलं सुरलं होतं ते तुझ्या सासऱ्यांना दारू वरती आणि चैनिकांना उडवलं बघ. आता बी पडला असेल दारू पिऊन, पण माझ्या पोटात भूकना आग झाली ग. माझा नाईलाज झाला मग, पण तू वाचवलंस मला. लई उपकार झाले अंजली. अहो नाही नाही, हात नका जोडू. मोठ्यात तुम्ही माझ्यापेक्षा.
वयानं मोठी असेल ग, पण मानाने आज तू मोठी झाली. असं काही नाही. चला तुम्ही आमच्या घरी चला. घरी? तुम्हाला भूक लागली आहे ना, चला. अगं पण आता पण काही नको, चला तुम्ही, चला चला. काय पाहिजे? दादा, एक खातवाले धनाजीर आहेत ना, त्यांनी पाठवलंय, मशीन पाहिजे होतं. हा हा, आलेला मालकांना त्यांचा फोन. कुठलं पाहिजे सिलेक्ट करा की. ते बघा, मला यातलं काय कळत नाही हो. काय शिवणार तुम्ही त्यावर? कापड. हो, कापड म्हणजे घरातली कापड की ताट पदऱ्या जाजम असं काही? नाही, घरातली कापड. ते फॅशनेबल ड्रेस वगैरे असतात ना, ते काय आहे, आमच्या वहिनीने ते काय म्हणतात ते फॅशन डिझायनिंग, त्याचा कोर्स केलाय, त्यांच्यासाठी पाहिजे मशीन. हा, मग तुम्ही हे घ्या, तुमच्या बजेटमध्ये पण आणि दणकट पण. पण मी ते हप्त्यावर घेणार माहिती ना. हो हो, चालेल की. 1000 रुपये आता भरा आणि बाकी हप्त्याने द्या. चालतंय. हे घ्या. मी बिल बनवतो. होय. या रूपात. रूपात चला ना. अरे नुसता हात उचलला तर हे आले, पडलं ना सुद्धा पडतील. चल, माझं डोसका सटकाच्या आत निघायचंय तू. चल. नाही जाणार. कशी नाही जात? चल. चला या. ए कुठं काय काम आहे का आमच्या घरात? चलो बाय बाहेर हो. जाऊ बाई, मी त्यांना इथे घेऊन आले. जाऊबाई आहो, तुम्ही घेऊन आला म्हणून हिची पाप काय मिटणार आहेत काय? काय म्हणलं तुला? बाहेर हो. चल. जाऊ बाई, मी तुम्हाला म्हणाले ना मी घेऊन आली. आणि आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांशी बोलायची ही कुठली रीत आहे? अहो, याच पाहुणीनं केसानं गळा कापला, आपला वाडा बळकावला, आपले संसार अशा रस्त्यावर आणले. हे समजा काय विसरला काय तुम्ही? तो भाग वेगळा आणि हा भाग वेगळा. काय वेगळा ते मी बघतो. तुम्ही आत पडू नका. काय झालं अंजली? ही कशाला आली आहे इथं? तेच आम्ही बी विचारलं तर तुमच्या सुनबाई उलट आमच्यावरच वरडायल्यात. अहो, एकदा तोंड पोळलंय गोदाक्का, आता बास की. अजून कशाला ईशाची परीक्षा? काय ग अंजली? गोदाक्का, मी सगळं सांगते तुम्हाला, फक्त यांना जरा आत येऊ दे. चला रूपत. असल्यासनी घरात थारा न दिलेलाच बरा. हा, कशाला आणल्यास इथं हिला? गोदाक्का, मी म्हणलं ना मी सगळं सांगते. त्यांना आत तर येऊ द्या. आत येऊ दे. चला रूपते, चला तुम्ही. चला करा, समजा तुमच्याच मनासारखं करा. परत हे घर गेलं तर आम्ही सांगितलं नाही म्हणू नका. यो मास्तरनी लहान ठोकळ्याला चांगुलपणाचं झटकं येतात सारखं. आता यो चांगुलपणा कुठला फास लावणार आहे कुणास ठाव.